चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे बघू की हे चविष्ट पराठे बनवण्यासाठी आपल्याला नक्की काय काय लागणार आहे. बघा, साहित्य अगदी साधं आहे जे आपल्या घरात सहज मिळतं. आपल्याला हवंय 2 कप गव्हाचा पीठ, 1 मोठी जुडी ताजा पालक, मग चवीसाठी थोडं जिरं, मीठ, हळद आणि लाल तिखट. आणि हो, पराठे भाजायला तेल किंवा साजूक तूप जे आवडेल ते. तर सगळं साहित्य जमलंय. आता वळूया थेट कृतीकडे आणि सुरुवात करूया आपल्या मेन हिरोपासून, म्हणजेच पालक तयार करण्यापासून. सगळ्यात आधी काय करायचं तर पालक एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा. आता एक खूप महत्वाची टिप, पालकाचा तो सुंदर हिरवागार रंग टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याला ब्लांच करणार आहोत. म्हणजे काय, तर उकळत्या पाण्यात फक्त 2-3 मिनिटं ठेवायचा आणि लगेच काढून थंड पाण्यात टाकायचा. बस. आता हा पालक सोबत थोडी हिरवी मिरची आणि आलं हे सगळं मिक्सरमधून काढून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची. ओके, तर आपली पालकाची पेस्ट आता तयार आहे. आता ही पेस्ट आणि बाकीचे मसाले वापरून पराठ्यांसाठी पीठ मळायला घेऊया. एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात आपण बनवलेली पालकाची पेस्ट टाका. मग चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि जिरं घाला. हे सगळं आधी कोरडंच व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालत त्याचा एक छान मऊसर गोळा बनवायचा आहे. आता पीठ तर मळून झालंय, पण थांबा, इथे एक खूप खूप महत्वाची पायरी आहे जी अजिबात विसरायची नाही. हे पीठ आपल्याला लगेच वापरायचं नाहीये, त्याला थोडा आराम करू द्यायचा आहे. साधारण एक 10 ते 15 मिनिटं पीठ छान झाकून बाजूला ठेवायचं. असं केल्याने काय होतं माहितीये, पिठातले सगळे मसाले छान मुरतात, पीठ सेट होतं आणि मग पराठे लाटायला एकदम सोपे जातात. आणि हो, खाताना तर ते मऊ लुसलुशीत लागतातच. चला तर मग, आपलं पीठ आता मस्त मुरलंय. आता वेळ झालीये याचे गोल गरगरीत पराठे लाटायची. जे पीठ आपण मळले त्याचे एकसारखे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा थोड्या कोरड्या पिठात घोळवा, म्हणजे तो लाटताना चिकटणार नाही. आणि मग हलक्या हाताने त्याचा एक छान गोल पराठा लाटून घ्या. आणि आता येतोय सगळ्यात शेवटचा आणि खरं सांगायचं तर माझा सगळ्यात आवडता टप्पा, तो म्हणजे गरम तव्यावर हे पराठे खरपूस भाजण्याचा. तवा मस्त गरम करून घ्या आणि त्यावर लाटलेला पराठा टाका. आता दोन्ही बाजूंनी तेल किंवा घरगुती साजूक तूप लावा आणि पराठा छान खमंग खरपूस भाजून घ्या. बरं, पराठा व्यवस्थित भाजला गेलाय हे कसं ओळखायचं? तर त्याची एक सोपी खूण आहे. जेव्हा पराठ्यावर असे सुंदर सोनेरी रंगाचे ठिपके दिसायला लागतील ना, तेव्हा समजायचं की आपला पराठा खाण्यासाठी अगदी तयार आहे. एकदम परफेक्ट.